नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषद काम करेल असा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला देतो आणि आमच्या सर्व माहितीच्या नेत्यांनाही देतो। जिल्ह्यात प्रामुख्यानं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब जे स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांनाही प्रशासनाचा प्रचंड चांगला अनुभव होता। त्यांच्या पश्चात मुख्यमंत्री म्हणून काम करतो। निवडणुकीच्या नंतर आमची युती या ठिकाणी झाली, एकनाथ शिंदे साहेब त्यांचाही डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करणारा असा विश्वास आपल्या माध्यमातून मी मान्यवर सर्व नेते मंडळींना देतो। अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर प्रामुख्याने माननीय मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब, माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे साहेब, आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, आदरणीय आमदार रमेशप्पा कुराड साहेब, जिल्ह्याचे तत्पर असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढण्यासाठी मंत्रालयातून आपल्या जिल्हा परिषदेमार्फत निधी कशा पर्क्युलेट करता येईल यासाठी आम्ही काम करणार आहोत असा विश्वास दोन्ही फ्रेश आणि नवीन चेहरे दिलेत, तुमच्या अनुभवाचा फायदा निश्चितच दोन्ही फ्रेश आहेत, पण अभ्यासू आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, राजकीय सामाजिक दृष्ट्या प्रचंड अनुभव असलेले आहेत। त्यामुळे मी खर तर या सभागृहात सतत तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेला सदस्य म्हणून काम करत आहे। माझ्याही अनुभवाचा उपयोग त्यांना निश्चितपणाने होईल। या सभागृहाची गरिमा 59 सदस्यांना घेऊन या ठिकाणी राखली जाईल। खूप पवित्र असलेलं हे लोकशाहीचं जिल्ह्याचं मंदिर, या मंदिराचं पावित्र्य राखून पुढे आम्ही कामकाज करू। धन्यवाद।